मित्र स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। या चॅनलमध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। मित्र ही कथा सविता नावाच्या एक अतिशय सुंदर अशा स्त्रीची आहे, जिचे वैवाहिक जीवन काही सुखाचे नव्हते। त्याच्यामुळेच अलीकडे तिला आपल्या वंचित सुखाची तीव्रतेने जाणीव होऊ लागली होती, कारण तिच्या नवऱ्याला तिला देण्याकरता जराही वेळ नव्हता आणि अशातच तिला वरद भेटला। मग पुढे काय होते ते ह्या कथेत तुम्ही बघाच। सविता वरदला आपल्या कुशीत घेऊन त्याला बिलगून बसली होती। त्याच्या कुरळ्या काळ्याभोर केसातून आपली मांसल बोटं फिरून जणू मखमली स्पर्शाची सुख ती अनुभवित होती। त्याच्या केसांवरून तिची बोटं त्याच्या रुंद खांद्यांवर स्थिरवली। त्याच्याकडे लोभस नजरेने बघत ती म्हणाली, अरे तुझं शरीर किती पिळदार आणि सुदृढ आहे रे। आणि असे म्हणत तिने त्याच्या उघड्या छातीवरील सोनेरी लवेवरून आपला हात फिरवला। तिला बिलगूनच बसलेल्या सविताच्या मांसल शरीराच्या स्पर्शामुळे वरद वेडापिसा झाला होता। त्याचे डोके भिरभिरू लागले होते। गुदमुरलेल्या अस्पष्ट स्वरात तो तिला कुरवळण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आणि तू सुद्धा काय कमी सुंदर आहेस की काय? तुझं सौंदर्य शब्दात पकडणं तुझ्याप्रमाणे मला जमायचं नाही। अरे काय म्हणतोस काय? सुंदर दिसायला मी काही आता नुकतीच वयात आलेली 16 वर्षाची पोरगी राहिलेली नाही आहे। मला काही तू वयानं काय फार मोठी असशील असं वाटत नाही। वरद अर्थातच धडधडीत खोटं बोलत होता। नाही रे माझ्या राजा, तुझ्यापेक्षा मी खूप मोठी आहे, ती बोलत होती। मला नेहमी लहान मुलाप्रमाणे समजून बोलण्याची तुझी पद्धत ना मला जरा पण आवडत नाही। काहीशा स्पष्ट शब्दात वरद म्हणाला, मी काही कुक्कुल बाळ नाही, चांगला 25 वर्षाचा आहे, अनेक टक्के टोनपे खात मोठा झालो आहे, त्याच्याबद्दल माझी खात्री आहे रे राजा। आपल्या गडद निळ्या नजरेने त्याला घायाळ करत सविता म्हणाली, आता शहाण्या मुलासारखा गप्प पडून राहायचं बरं का? तू खूप मोठा आहेस आणि तुझा जगाचा अनुभव लाख मोलाचा आहे हे 100 वेळा कबूल करते, मग तर झालं। वरदला तिच्या शरीरापलीकडे काहीच दिसत नव्हतं। श्वास घेतला तरी देखील तिच्या शरीराच्या उन्मत्त करणाऱ्या सुगंधाखेरीज त्याला इतर काहीच जाणवत नव्हतं। वरदनं तिला जवळ ओढली। त्याच्या या कृतीने उत्तेजित होऊन सविताने त्याचे मस्तक आपल्या दोन्ही हातात धरून त्याचे यथेचे चुंबन घेतले। वरद, तू किती चांगला आहेस रे। तुला पाहिलं की काय करू आणि काय नको असं मला होऊन जातं। तुझ्यासारखं माझ्याशी आजवरच्या आयुष्यात कोणीच वागलं नाही। आता मला कुठं जगण्याचा अर्थ कळू लागला आहे। आता मला जगावंसं वाटू लागलं आहे। माझं तारुण्य, यौवन, सुलभ भावना उसळू लागल्या आहेत। याच्यामुळेच मलाही त्रास होतो आहे, पण त्याची मला पर्वा अजिबात वाटत नाही। त्याचा चेहरा चुंबनांनी भरून टाकत सविता भारावलेल्या स्वरात म्हणत होती। तिच्या एखाद्या मोठ्या किसने झाला नसता एवढा कार्यभाग तिच्या या चुंबन वर्षावाने झाला। ही काही अनुनयाची बावरी सुरुवात नव्हती। सवितेचा हा अनावर आवेग अनुनयाचा उच्चांक गाठणारा होता। एखाद्या लहान मुलाप्रमाणे सवितेची ती चुंबने ओलसर होती। त्या ओलसरपणामुळेच वरद कमालीचा सुखावला होता। वरदने मनाशी कबूल केले की ही स्त्री आपले सर्वस्व पणाला लावून आपल्यावर झेपावली आहे। तिच्या या क्षुधेची तृप्ती आपल्याला करता येईल किंवा नाही या संभ्रमात तो पडला। सवितेचे त्याच्या संबंधीचे आकर्षण केवळ लिंगभेदावर आधारलेले नव्हते। अगदी निर्लज्जपणे सर्व संकोच दूर सारून तिने वरदवर प्रेमाचा वर्षाव केला होता। तिच्या आलिंगनात बद्ध होण्यात वरदच्या सुखाची परमावधी होती। अगदी वाईट आहेस तू, असं म्हणत सवितेने आपले वस्त्रे फेडण्यास सुरुवात केली। त्याची रुंद भरदार छाती आपल्या हाताने कुस्करीत सविता म्हणाली, तुला एक विचारू? पण नको। तिचा हात बाजूला सारत आणि तिच्यापासून जरासा दूर होतो म्हणाला, हे मला तुझं आवडत नाही। आता अगोदर काय विचार होत होतीस ते सांग आणि मग पुढचं बोल। काही नाही रे, माझ्या मनामध्ये कल्पना आली व समज माझं लग्न जर झालेलं नसतं आणि मी आहे याच्याहून जर 10 वर्षांनी लहान असते तर तुला कसं वाटलं असतं? अगं त्याच्यात काय आहे, आता या क्षणाला जे वाटतं तेच वाटलं असतं मला। तसं नाही रे, आपल्या आत्ताच्या एकत्र येण्यात खूप फरक आहे। कधीतरी चोरून मारून एकत्र येणं नैतिकदृष्ट्या चांगलं नाही, हे नेहमी खूपच राहतं। मी आता म्हटलं असतं तसं तू माझ्याशी लग्न केलं असतं का रे? अर्थातच, पण हे काय तू माझ्यापासून वधवून घ्यायला हवं? पण हे असले निरर्थक प्रश्न विचारण्यात फायदा कोणता? आपण एकत्र येतो तेव्हा तू नेहमी असले प्रश्न का विचारतेस मला? अशा प्रश्नोत्तरात तू स्वतःला हरून बसतेस आणि मग रंगाचा बेरंग होतो। वरद म्हणत होता ते काही खोटे नव्हते, पण तिचे स्वप्नानुमान पूर्व काळात झेपावत होते। तिच्या आयुष्यातील सोन्यासारखी वर्ष तिने वाया घालवली होती। आपल्या लोभी सुखासीन वृत्तीमुळे तिने ती फुकट दवडली होती।
ज्या वयात बरोबरीच्या प्रियकराशी सुखसंवाद करावयाचे, त्याच्या संगतीत स्वर्गसुख मिळवत रम्माण व्हायचे, तेव्हा तिने आपल्यापेक्षा वयस्कर असलेल्या थंड स्वभावाच्या माणसाची निवड करण्यात वाया घालवले होते. त्याच्याबद्दल तिला कोणालाच दोष देता येत नव्हता. ज्यावेळी तिने हा निर्णय घेतला त्यावेळी मात्र तिने तो निर्णय घेताना स्वतःच्या व्यवहार कुशलतेबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेतली होती आणि आज उधळलेला डाव ती पुन्हा मांडण्याचा खटाटोप करू बघत होती. पण त्यात आता मजा राहिलेली नव्हती आणि करताना आपल्याहून लहान असलेल्या जोडीदाराच्या आयुष्याशी नकळत खेळत होती. त्याचा सहवास आपल्याला किती काळ लाभेल, आपले आकर्षण त्याला कायमचं बद्ध करून ठेवेल की नाही, ह्या चिंतेने ती व्यथित होत होती. आणि म्हणूनच वरद भेटला की तिचा वासनांचा महापूर यायचा आणि त्याच्यात वरद गटांगळा खायचा. आजचा दिवस, आजचा क्षण, आपल्या या भावनेने ती स्वतःला हरवून बसायची. 15 वर्षापूर्वी सविता मॅट्रिक झाली आणि नानांनी म्हणजे तिच्या वडिलांनी स्थळेश धुंडाळायला हेरायला सुरुवात केली. सविता आणि तिच्याहून 2च वर्षांनी मोठी असलेली थोरली बहीण सुनंदा या दोघींना उजवून टाकण्याच्या खटाटोपीस ते लागले. त्यांची सांपत्तिक स्थिती काही फारशी चांगली नव्हती. एका बँकेमध्ये ते कारकून होते. सविता सुनंदापेक्षा रूपाने उजवी होती. कोणी हसतमुखाने तिचा हात धरायला तयार होईल असे बघणारा म्हणत असे. स्थळांच्या याद्या मागवल्या गेल्या. उपवधू तरुणांची माहिती जमा करणं सुरू झालं. नानांनी वर संशोधनाची मोहीम सुरू करण्यापूर्वी दोघींच्या अपेक्षा विचारल्या. सुनंदाला आपल्या रूपाची व बापाच्या आर्थिक स्थितीची यथार्थ जाणीव होती. त्याच्यामुळे तिच्या अपेक्षा सर्वसाधारण होत्या. तिला आपला नवरा चाळीतला असला तरी चालणार होता. कारकून असला तरी तिची काही नाक मोरडण्याचे कारण वाटत तिला नव्हते. आपल्या बरोबरीने संसार करणारा, प्रेमळ, सुस्वभावी असा नवरा असावा एवढीच तिची किमान अपेक्षा होती. नानांनी खरे म्हणजे आपल्या बँकेत लागलेले तरुण हेरायला सुरुवात केली. सविताचा निर्णय अजून होत नव्हता. आपला जोडीदार कसा असावा हे प्राप्त परिस्थितीमध्ये निश्चित करणे तिला कठीण जात होते. आपल्या रूपाला नानांच्या आर्थिक सुस्थितीची साथ नसावी याचे तिला मनापासून वाईट वाटत होते. आपले रूप द्विगुणित शतगुणित करणारी साजेशी वस्त्रभूषा, अलंकारभूषा करण्याची ऐपत आपल्या नानांना नसावी याचे तिला मनापासून वाईट वाटत होते. नानांच्या मध्यमवर्गीयांना परिचित असलेल्या आर्थिक ओढगस्तीची स्थळ तिला अनेक वेळा जाणवली होती. आपल्या साधारण रूपाच्या मैत्रिणी ज्याच्यावेळेस उत्तम पत्रांनी दागिन्यांनी सजत ना त्याच्यावेळेस तिला अतिशय जाणवत असे. तिच्या सर्वात उठून दिसणाऱ्या रूपामुळे तिच्याकडे वेधल्या जाणाऱ्या नजरा तिच्या साध्या कपड्यांकडे कुत्सितपणे रोखून बघत. सविताची आई कारकुनी संसाराला विटली होती. निदान आपल्या मुली सुस्थितीत पडाव्या, दागदागिन्यांनी मढवल्या जाव्यात अशी तिची दूधखोळी इच्छा होती. आपले जावई खूप श्रीमंत पैसेवाले असत, मग तो थोडा कमी शिकलेला असला तरी चालण्यासारखे होते. रूपाने किंचित उणा असला तरी काही फारसे बिघडणारे नव्हते. आपल्या मुली सुखात पडल्या म्हणजे झाले अशी तिची भाबडी इच्छा होती. 4 भिंती आड आयुष्य घालवलेल्या त्या बाईला श्रीमंत स्थळे मिळवण्यासाठी फार मोठी भरपाई करावी लागते हे अजून उमजून कळत नव्हते. सुनंदा आपल्या आईच्या नादी लागली नाही. तिला पसंत करणाऱ्या पहिल्याच तरुणाला तिने माळ घातली आणि कबुतराच्या जोडीप्रमाणे ते दोघं आपल्या घरट्यात घुमू लागले. सविताला कळू लागले तेव्हापासून नवरा कसा असावा याच्यापेक्षा त्याचे घर कसे असावे, त्याने आपल्याला किती साड्या घ्याव्यात, किती दागिने घालावेत असल्या विचारात ती स्वतःला गुंगून जावायची. तिचा स्वतःवर, स्वतःच्या रूपावर अतिशय प्रेम बसलं होतं. आपलं रूप कोणत्या वस्त्रांनी, अलंकारांनी उठून दिसेल या विचारात ती सदोदित मन गुंतून असायची. अशा या मनस्वी मुलीचं लग्न कसं व्हायचं हा नानांचा एक प्रश्नच होता. सर्वसाधारण तरुणाचा संसार ती सुखाने करू शकणार नाही हे नाना ओळखून चुकले होते. अशातच एक स्थळ चालून आलं. नवऱ्या मुलाची वयाची निश्चित काही माहिती नव्हती, पण त्याची सांपत्तिक स्थिती भुलवणारी होती. नवरा मुलगा एकटाच होता. पुण्याला त्याचा बंगला होता, मुंबई सोन्या चांदीची दुकानं होती आणि तो दररोज मुंबई पुणे करत असे. नवरा फक्त रूपानं बेजोड होता, वयानंही मोठा होता, चेहऱ्यानं कळकट होता. त्याच्याकडे बघून काहीसे अप्रसन्न वाटावे असे त्याचे एकंदर व्यक्तिमत्व होते. क्षणभर सविताही बावचळली आणि स्थळ नाकारण्याचा मोह तिलाही झाला होता. या स्थळाच्या तुलनेत सुनंदेच्या एका दूरच्या दिराची तिला आठवण झाली. सुनंदेने जर शब्द टाकला असताना तर ते सहज जमण्यासारखे होते. तिची बहीण म्हणजे सुनंदाचा दीर तिच्यावर लट्टू होताच. सध्या तो मेडिकलला शिकत होता. दिसायला देखणा आणि स्वभावाने उमदा, खेळकर, सुस्वभावी, पण आज तो कर्ज काढून शिकत होता आणि त्याच्या घरची माणसे हा केवळ एकदा डॉक्टर होतो याच्याकडे लक्ष लावून होती. थोडक्यात सवितेला हवे असलेले आर्थिक सुस्थितीचे सुख तिला मिळण्याची शक्यता फारच कमी होती आणि बराचसा विचार करून आणि डोळे मिटून तिने शेवटी सुनंदेचा दीर मनातून निपटून काढला आणि सोन्याच्या पिंजऱ्यात जाऊन बसली. नव्या नवल्याचे काही दिवस मजेत गेले. सवयीने आपल्या नवऱ्याचे बेडोल शरीर आणि कुरूप चेहरा तिला खूपेनासा झाला. पण बायको सुंदर झाली म्हणून कोणी काय आपला उद्योगधंदा सोडून देत नाही. बायको नेहमीचीच होती, ती कुठे पळून जाणार होती. प्रथमच त्याचे धंद्याकडे दुर्लक्ष झाले असले तरी लवकरच तो सावरला. 24 तास धंद्याचं चिंतन सुरू झालं. अगोदर तो फार वेळ घरी नसेच. कधी असला तर एवढी सुंदर बायको शेजारी असूनही त्याचे मन तिच्यात कधी फारसे रमलेच नाही.
शृंगार तर बाजूलाच, पण तिच्याशी धड बोलण्याच्या मनस्थितीत तो नसे. एका बिछाण्यात असूनही मनाने तो एकमेकांपासून कितीतरी दूर ते दोघंही चालले होते. एका शारीरिक क्रिया एवढं त्यांच्या संबंधाला अर्थ उरला होता. शृंगाराला आवश्यक असणारा एकांत त्यांना कधीच लाभला नाही. त्याचा जीव सदा बाजारभावात गुंतलेला असे. बिछाण्यात पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात वायदे बाजार घुमत असे. पण त्याच्यामुळेच घरात अमाप संपत्ती लोळत होती. सर्व सुख हात जोडून उभी होती. कशाला काही कमी नव्हते. तिची आई अधूनमधून येऊन जाऊन तिचं कौतुक पण करून जात होते. तिचे कौतुकाचे शब्द हाच तिचा एकमेव दिलासा होता. आपला निर्णय चुकला नाही हे फसवे समाधान बरेच दिवसपर्यंत ती करून घेत होती. तिच्या अगोदरच बांधेसूद असलेल्या शरीराला आता आकर्षक गोलाई व पुष्टता प्राप्त झाली होती. तऱ्हेतऱ्हेच्या वस्त्रप्रवारणांनी आणि दागिदागिन्यांनी ती स्वतःला मढवून घेत होती. अशी 10-12 वर्षे निघून गेली. सवितेचे वैवाहिक जीवन सर्वार्थाने सुखाचे ठरले नव्हते. अलीकडे तिला आपल्या वंचित सुखाची तीव्रतेने जाणीव होऊ लागली. सविताला अपत्य सुखाचा लाभ काही झाला नव्हता, कारण तिच्या नवऱ्याला कधीच वेळ मिळाला नाही. तिचे जीवन यांत्रिक झाले होते. ती अगदी दबून गेली होती. आपल्या आयुष्यातील एकलेपणा तिला असह्य झाला होता. तिचे सौंदर्य विफल ठरले होते आणि त्याचा हवा तसा उपभोग कधीच घेतला गेला नव्हता. केवळ वस्त्रप्रावरणांनी अलंकारांनी सौंदर्य वृद्धिंगत होत नाही हे तिलाही पटायला लागले होते. तिच्या तारुण्याचा उभार आता ओसरू बघत होता. आपल्या रूपाचं चीज झालं नाही या भावनेने ती खचून जाऊ लागली. त्या विचाराने तिला वेडे केले. दररोज सकाळी बाथरूममध्ये स्नानासाठी गेल्या होती. स्वतःच आपल्या सौंदर्याचे रसिकाला वेड लावणाऱ्या मोहक बांध्याच्या शरीराचे कोड कौतुक करू लागली. तिने बाथरूममध्ये एक मोठा आरसा पण लावून घेतला. तिच्या स्नानाला आता वाजवीपेक्षा अधिक वेळ लागू लागला. वस्त्रांपासून वेगळ्या केलेल्या आपल्या सुडोल शरीराच्या आरशातील प्रतिबिंबाकडे ती कितीतरी वेळ टक लावून बघत उभी राही. आपल्या यौवनकालातील शरीराची पुष्टता आता कमी होत चालली आहे तिला दिवसेंदिवस जाणवू लागली. आपण सदैव तरुण राहावं, आपल्या या यौवनाचा कोणीतरी मनसोक्त उपभोग घ्यावा या विचारांनी तिला वेडेपिसे केले. आणि त्या दिवशी ती अशीच बाथरूममध्ये शॉवर खाली उभी होती आणि समोरच्या आरशातील आपल्या भिजून चिंब झालेल्या निथळत्या देहयष्टीच्या प्रतिबिंबाचे कौतुक करण्यात दंग झाली होती. आणि एवढ्यातच अगदी अकल्पितपणे वाऱ्याच्या झोताने तिच्या मागे असलेली खिडकी उघडली गेली आणि तिला आरशात आपल्या शेजारच्या बंगल्यातील एका कॉलेजमधील तरुण मुलाचे प्रतिबिंब दिसले. आणि त्याबरोबर ती मटकन खाली बसली. आपले संपूर्ण नग्न शरीर क्षणकाळ का होईना पण एका परपुरुषाच्या नजरेस पडावे या कल्पनेत ती अतिशय शरमली. समोरच्या बंगल्यातील त्या मुलाची व तिची तोंडओळख होती. कधी रस्त्यात भेटली तर ती दोघे एकमेकांना बघून ओळखीचं स्मितही करत. पण आता या प्रसंगाच्या नंतर त्याला तोंड दाखवणे मुश्किल होतं. पण झाल्या प्रकारात त्याचा काही दोषच नव्हता. किंबहुना तो चटकन गॅलरीतून बाजूला झाला. तिने मग कशीबशी खिडकी लावून स्नान आटोपले व ती बाहेर आली. वरद त्यावेळेस कॉलेजात जाण्याच्या तयारीत होता आणि अगदी अनपेक्षितपणे समोरची बाथरूमची खिडकी उघडायला व त्या आवाजाने त्याचे तिकडे लक्ष जायला एक गाठ पडली. एक क्षणभरच समोरच्या दृश्याने त्याचे डोळे विस्फारले गेले. आजपर्यंत कथाकादंबऱ्या वाचून मनाशी रंगवलेली स्त्रीदेहाच्या सौंदर्याचं चित्रच त्याच्या डोळ्यासमोर होतं. संपूर्णपणे अनावृत्त म्हणजे कपडे नसलेल्या अशा स्थितीतील स्त्रीदेह अगदी प्रथमच त्याच्या दृष्टीस पडत होता. समोरच्या बंगल्यातील सविता वरदच्या घरातील मंडळींचा सहानुभूतीचा विषय मात्र झालेली होती. वरद गेली 10 वर्ष तिला बघत आला होता, पण अद्यापर्यंत त्याने कधी परिचयाची पायरी काही ओलांडली नव्हती. पण त्याचबरोबर त्याला या स्त्रीविषयी सुप्त आकर्षण मात्र वाटत आले होते. आजवर त्याने सवितेसारखी सौंदर्यवती पुष्ट बांध्याची स्त्री बघितलेलीच नव्हती. सविता आपल्याहून बरीच मोठी आहे त्याला माहिती होते, पण तिचे सौंदर्य अतिशय विलोभनीय होते. आज कितीतरी दिवस तो तिच्यासाठी वेडापिसा झाला होता. पण ती परस्त्री आहे या विचाराने तो खिन्न होत होता. कदाचित कधीकधी सवितेला आपल्या नवऱ्याबरोबर बाहेर पडण्याचा योग येत असे. त्याच्यावर ते बेजोड जोडपं पाहून वरदला डोळे मिटून घ्यावेसे वाटत असत. इतक्या वर्षानंतरही ती पुत्रवती न झाल्यामुळे लोकांना तिच्या नवऱ्याविषयी नाना शंका विकल्प येत आणि त्याच्यामुळेच तिच्याविषयी वरदला खास सहानुभूती होती. संध्याकाळी सविता आपल्या बंगल्याच्या बागेत पाय मोकळे करण्याकरता फिरू लागली की वरद आपल्या अभ्यासाच्या खोलीच्या खिडकीतून अनिमिष नजरेने तिचा रेखीव बांधेसूद बांधा आपल्या डोळ्यात साठवून घेत असे. तिचा नितंब वळवून मुरकट टाकलेल्या पावलांच्या मोहक चालीने त्याचे भान पुरते हरपून जाईल. तिची काही करून ओळख करून घ्यायचीच अशी वरदला अनिवार्य इच्छा होत असे. पण ते जमायचे कसे हा त्याच्यापुढे प्रश्न होता. तिची ओळख व्हावी, येतं जातं तिच्याशी 2-4 वाक्यांची देवाणघेवाण करावी एवढी त्याची किमान इच्छा होती. आणि त्याच्या कॉलेजातील कोणत्याच मुलीविषयी त्याला एवढे आकर्षण नव्हते तेवढे सवितेविषयी वाटत होते. सविता उफाडाच्या बांध्याची होती. तिच्यासारखा मोहक पुष्ट गोल गरगरीत बांधा त्याला अन्यत्र कुठेच आढळत नव्हता. सवितेची नजरही धीट बोलकी होती. वरदला
आपले उगीचच वाटायचे की जर यदा कदाचित आपली ओळख झाली ना तर आपल्या हिच्याशी चांगलेच जमेल आणि तिच्याविषयी स्वतःला वाटणारे आकर्षणाचे ॲनालिसिस विश्लेषण करण्याच्या भानगडीत तो कधीच पडला नव्हता. आणि मग त्याच्या ध्यानीमनी नसताना तो प्रसंग घडला. गॅलरीच्या कठड्याला रेलून कॉलेजला जाण्याच्या तयारीत तो उभा होता. इतक्या समोरच्या बंगल्यातील खिडकी उघडली गेली आणि सविताचा गौरवर्णी अनावृत्त आणि तुषारांनी वेढलेला देह दृष्टीस पडतात त्याचे डोळे गळगळू लागले. कॉलेजात जाण्याचा विचार रद्द करून तो आत पलंगावर येऊन लवंडला. सविता संबंधीच्या विचाराने तो अतिशय शुद्ध झाला होता. दिवसभर विचार करून त्याने तिची ओळख करून घेण्यासाठी काय करावे हे निश्चित केले आणि आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे आभार मानत तो तटदिशी पलंगावर उठला आणि लगेच सेक्रेटरीच्या घरी जाऊन त्याने मंडळाच्या मदतीसाठी होणाऱ्या सिनेमा शोच्या तिकिटाचं पुस्तक पैदा केलं आणि संध्याकाळी लगेचच सवितेच्या बंगल्याकडे आपला मोर्चा वळवला. सविता त्यावेळेस बाहेर जायला निघाली होती. नोकराने त्याला हॉलमध्ये बसून तिला वर्दी दिली आणि त्याला बघता ती क्षणभर गांगरली. पण क्षणाधीतच जणू आपण पहिल्यांदाच याला बघत आहो अशा आविर्भावात ती समोर गेली. सकाळच्या त्या प्रसंगानंतरही लगेचच आपल्याला भेटण्याचा धीटपणा दाखवल्याबद्दल तिला आश्चर्य मात्र वाटल्याखेरीज राहिले नाही. ती समोरच्या कोचावर त्याचा नमस्कार स्वीकारत येऊन बसताच तो म्हणाला, मी तुमच्या समोरच्या बंगल्यात राहतो. आमच्या कॉलेजच्या विद्यार्थी सहाय्यक मंडळाने गरीब विद्यार्थ्यांसाठी सिनेमा शो ठेवला आहे. आपण मदत म्हणून तिकीट घेऊ शकणार का? सविता लगेच म्हणाली, तर घ्यायला हरकत नाही, पण आम्ही काही सिनेमाला येऊ शकणार नाही. हे नेहमी किती कामात असतात ना, तर ते तर तुम्हाला माहितीच असेल. सविता त्याच्याकडे बघत म्हणाली. तिच्या या उत्तरावरती एखादा निरुत्तरच झाला असता, पण वरद अशा कामात मात्र उस्ताद होता. या निमित्ताने परिचय करून घेण्याची संधी सोडायला काही तो तयार नव्हता. पण तुम्ही तर मोकळ्या आहात ना, तुम्हाला यायला काय हरकत आहे? त्याने लगेचच विचारले. मी एकटी येऊ? सविताने प्रश्न केला. त्याला काय झालं? वाटलं तर मी तुम्हाला सोबत करीन, तो धीटपणे म्हणाला. त्याच्यावर सवितेने हसून होकार देताच त्याने तिकीट फाडून तिच्या समोर धरले. सविताने ते घेतले व पैसे आणून देण्यासाठी ती आत निघून गेली. ती पैसे घेऊन परत आली तेव्हा तिच्या मागोमाग मोलकरीने सरबताचा पेला घेऊन आली. तिच्या हातातून पेला घेऊन सवितेने तो वरद पुढे करत म्हटले, हे घ्या, पण तुमचं नाव काही समजलं नाही अजून मला. वरदने हसत हसत आपलं नाव सांगत म्हटले, खरं म्हणजे तुमची ओळख करून घ्यावी म्हणूनच तिकिटाचं निमित्त काढून आलो होतो. बरं आहे, सिनेमाला न्यायला येईलच मी. त्या प्रसंगाच्या नंतर वरद नेहमी सवितेकडे जाऊ लागला. तो फार बोलका होता, अतिशय देखणा होता. सवितेला त्याने बघताच भुरळ घातली. तिला त्याची भुरळ पडणे सहज शक्य होते, पण आपल्याहून वयाने मोठे असलेल्या सौंदर्य संपन्न प्रौढेकडे वरदनं एवढ्या अनावरपणे आकर्षिले जाणं हे विशेष होतं. आपल्या या जगावेगळ्या संबंधाचे परिवर्तन शेवटी कशात होणार आहे हेच तिला कळत नव्हते. वरदलाही कळत नव्हते. तिच्या नवऱ्याला हे कळून घेण्या इतका वेळ अजिबात नव्हता. तूर्त सविता आजपर्यंत वंचित असलेल्या सुखभोगात मशगूल झाली होती. तिच्या यौवनमत्त शरीराला साथ देण्याकरता आपला देह आता तितकासा पुष्ट राहिलेला नाही याची तिला खंत वाटत होती आणि त्याच्यामुळेच वरदच्या सहवासाचे सुख आपल्याला किती काळ लाभेल हा विचार तिला सदैव अस्वस्थ करत होता. मित्र हो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच सुंदर दर्जेदार कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरता खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.